आता खऱ्या शेळ्या तर केल्यात बरं का आपण, पण त्यांचं चाऱ्याचं नियोजन लावणं हे लय महत्वाची गोष्ट आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळी इतकी जबरदस्त थंडी सुटली होती. बाबा मी पहिलं चुलीपाशी येऊन बसलो. आता बाबाचा आणि माझा विचार झालाय बरं का, आपण जी कपाशी आहे ना तिची कुट्टी करायची मस्तपैकी बारीक, आणि ना एकदम वाळून तिला भोतामध्ये भरून ठेवायची. आता आहे ना काय झालं, कुट्टी केली होती बरं का मी, थोडी काल कपाशी आणली होती, ती तर पुरी संपून टाकली. बकऱ्यांनी मला बघायचं होतं खात्यात का नाही. नंतर वाड्याची कुट्टी केली, वाड्याची कुट्टी सुद्धा इतक्या मजेने खात होते का विषयच नाही करायचा. आणि इकडे तेव्हा बाहेर आलो तर बाबा आहे ना आपल्या सुबाबळीचा पाला जो वाळू घातला होता ना, आपण हरिपत्ती म्हणतो आपण त्याला काहीतरी आपल्या भाषेत, जी ओरिजिनल असते ती दुसरं झाड असतं बरं का. पण आता आपल्याला जे उपलब्ध झालं त्याची आपण बनवली, इतकी मस्त झाली, 2 बॅग भरून झालेली. तेवढ्यात लक्षात आलं की बाबा ऊन पण मस्त पडलंय, बदक बितक सगळे बाहेर सोडतो. आज माझं लक्ष गेलं, इतका भारी कलर आहे ना भाऊ त्यांचा, विषयच नाही करायचा, जस काय मोराचाच कलर आहे. बदक मस्त पैकी कोंडून घेतले आणि बाबा मी लागलो होतो इकडे आता मुरघास करायला. आता मुरघास तर आपण केलाय बरं का, गिन्नी गावताचा एक बॅरल मध्ये भरून ठेवला एअर टाईट. मला एक कळा ना की बाबा हे किती दिवसांनी तयार होतो, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता कोणी म्हणतं 21 दिवस, 40 दिवस, 60 दिवस, एक्झॅक्टली किती दिवस लागतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता चला आपण जे सुबाबळीचा पाला केला ना हरिपत्ती, तसेच मला चिंचेचं करायचं आहे. थोडीच आणले बरं काढून, आपण बघायचंय खात्यात का नाही. बकऱ्या जर खाल्ली तर अजून मोठं वाढून टाकू आपण, काय विषय नाही.